प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. कसे आहात आपण सर्वजण? बऱ्याच दिवसानंतर गॅप झाल्यानंतर पुन्हा एकदा एक व्हिडिओ आपल्या समोर मी अत्यंत महत्त्वाचा मेसेज, अत्यंत महत्त्वाचा संदेश, देवाचा निरोप आपल्यापर्यंत मी घेऊन येत आहे. कृपा करून याकडे लक्ष ठेवा आणि परमेश्वराच्या दयेने यामधून आपल्याला जे काही करता येईल त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. विशेष प्रकारे मी आज बऱ्याच प्रियजनांचे आभार मानू इच्छितो की तुम्ही माझे सबस्क्रायबर होत आहात, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत आहात, कमेंट करत आहात. याबद्दल तुम्हाला मी हात जोडून मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो आणि प्रभूचा आशीर्वाद तुमच्यासाठी मागतो. या आजचा जो आपण संदेश ऐकणार आहे तो कदाचित थोडासा जास्त व्हिडिओ होईल, परंतु कृपा करून लक्षात असू द्या की हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून प्लीज स्किप करू नका, ऐकत राहा आणि आशीर्वादित व्हा अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे. आजच्या जो संदेशाचा मथळा आहे तो आहे ख्रिस्ती मनुष्य आणि स्वर्गातील नोंद वही. स्वर्गामध्ये आपले जे नोंद वही आहे त्याबद्दल ख्रिस्ती मनुष्याचं काय काय गोष्टी आहेत याबद्दल आजच्या आपण धड्यामध्ये किंवा आजच्या संदेशामध्ये आपण शिकणार आहोत. त्याकरता आपलं बायबल आपण उघडायचं आहे आणि त्याकरता दानिएलाचं पुस्तक 7वा अध्याय 9 आणि 10 वचन या ठिकाणी मी वाचत आहे. वचन असं म्हणतं, मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष आसनारूढ झाला. त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता. त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते व त्याच्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. त्याच्या समोर अग्निप्रवाह वाहत होता. हजारो लोक त्याची सेवा करीत होते. लाखो लोक त्याच्या समोर उभे होते. न्याय सभा भरली, वह्या उघडल्या गेल्या. हा न्यायाचा देखावा या ठिकाणी जो दाखवण्यात आलेला आहे, या न्यायाच्या देखावामध्ये ज्या दिवशी पृथ्वीची सुरुवात झाली आणि तेव्हापासून न्यायाच्या दिवसापर्यंत कशा प्रकारचा न्याय त्या ठिकाणी होईल याचा देखावा या ठिकाणी संदेशाला दाखवण्यात आलेला आहे. माझ्या प्रियजनांनो, या देखाव्यामध्ये सर्व माणसांचे आयुष्य या न्याय दिवसामध्ये किंवा या देखाव्यामध्ये जे दानिएलानं देखावा बघितला याच्यामध्ये सर्व माणसांचे आयुष्य व त्यांचे स्वभाव संबंध, पृथ्वीचा जो मालक आहे आणि स्वर्गाचा जो न्यायाधीश आहे याच्या पुढे या सर्व गोष्टी तपासल्या जाणार आहेत. त्याच्यामध्ये सर्व माणसांचे आयुष्य व त्यांचे स्वभाव कसे होते या गोष्टी तपासल्या जाणार आहेत. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे या न्यायाच्या दिवशी फळ दिले जाणार आहे. तो अति महान आणि अत्यंत गंभीर असा दिवस कसा असेल, कोणत्या प्रकारे या ठिकाणी न्याय होईल ही घटना संदेशाला या ठिकाणी दृष्टांताद्वारे दाखवण्यात आलेली आहे. या ठिकाणी दृष्टांतात दाखवलेला पुराण पुरुष या ठिकाणी आम्ही वाचलेला आहे. तो नेमका कोण आहे? त्याचा आसन आम्ही वचनामध्ये वाचलेला आहे की अग्नी ज्वालासारखं आहे, ज्याचा कपडे, ज्याचा पेहराव बर्फासारखा शुभ्र आहे आणि ज्याच्या डोक्याचे केस स्वच्छ आणि स्वच्छ अशा लोकरीसारखे आहेत. आणि विशेष म्हणजे तो अत्यंत ओल्ड, पुराण आणि अत्यंत पुराण असा आहे. असा हा माणूस, हा जुना मनुष्य कोण आहे? असा हा पुराण पुरुष कोण आहे? याचं उत्तर स्तोत्रसंहिता 9 अध्याय आणि 2 वचनामध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे. स्तोत्रकर्ता अगदी स्पष्टपणे या ठिकाणी सांगत आहे की तो पुराण पुरुष कोण आहे. तो पुराण पुरुष कोण आहे याच्याबद्दल खात्रीशीर स्तोत्रकर्ता या ठिकाणी सांगत आहे. वचन त्या ठिकाणी असं म्हणण्यात आलेलं आहे की पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी, तू पृथ्वी व जग ही निर्माण केली त्यापूर्वीच, अनादि कालापासून अनंत कालापर्यंत तू देव आहेस. प्रियजनांनो, या वचनामधून आपल्याला स्पष्टपणे समजते की परमेश्वरच तो पुराण पुरुष आहे जो न्यायाच्या दिवशी दृष्टांतामध्ये दानिएलाला दाखवण्यात आला आणि तो आपल्या आसनावर बसलेला आहे. जेव्हा तो न्यायाच्या प्रसंगी आपल्या जागेवर बसणार आहे, सेवक आणि साक्षीदार म्हणून संख्येने हजारो लाखो असे पवित्र देवदूत या महान सुनावणीच्या वेळेस, या घटनेच्या वेळेस आणि न्यायाच्या दिवशी हजर असणार आहेत. प्रियजनांनो, 1844 आणि ख्रिस्ताचे पुराण पुरुषाकडे जाणे
कशा प्रकारे होतं, या 1844 मध्ये एक घटना घडली होती आणि या घटनेचा लेखाजोखा आजच्या संदेशामध्ये घेणं खूप गरजेचं आहे. या पृथ्वी तलावर येशू ख्रिस्ताचे दुसरे येणे किती अद्भुत पद्धतीने होणार आहे. म्हणजे येशू ख्रिस्त कशा प्रकारे पृथ्वीवर दुसऱ्यांदा येत असताना मेघावरती बसलेला असेल आणि कशा प्रकारे त्याच्या संगती हजारो लाखो देवदूत या पृथ्वीवरती येताना तो असेल, त्याचं दुसऱ्यांदा येणं कसं होईल हे आम्ही अनेक वेळेस बायबलमध्ये वाचलेलं आहे. परंतु प्रियजनांनो, 1844 साली या ठिकाणी येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं होईल असं अनेक स्कॉलर्स किंवा बायबल अभ्यासकांनी भविष्यवर्तन केलं होतं. प्रियजनांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की 1844 ला तो दिवस आला आणि त्या दिवशी येशू ख्रिस्ताचं संदिष्टांच्या सांगण्याप्रमाणे, जगातल्या पृथ्वीतल्या संदिष्टांच्या अनेक अभ्यासकांच्या सांगण्याप्रमाणे येशू ख्रिस्त 1844 ला या ठिकाणी पृथ्वी तलावर असंख्य देवदूतांच्या सह येणार होता आणि तो आला नाही. आणि मग अनेकांची निराशा झाली आणि त्याला ऍडव्हेंटिस्ट जगतामध्ये द ग्रेट डिसअपॉइंटमेंट असं संबोधण्यात येतं. परंतु प्रियजनांनो, येशू ख्रिस्त त्या ठिकाणावरून 1844 साली पृथ्वीवर येण्याच्या अगोदर या लोकांचा अंदाज थोडासा चुकला होता. येशू ख्रिस्त पृथ्वीच्या येण्याच्या अगोदर त्या दिवशी 1844 ला येशू ख्रिस्त पृथ्वीवर येणार नव्हता. तर त्या दिवशी येशू ख्रिस्त परम पवित्र स्थानामध्ये जिथं परमेश्वर या आसनावरती बसलेला आहे, जो पुराण पुरुष या आसनावरती बसलेला आहे, त्या पुराण पुरुषाकडे येशू ख्रिस्ताचं जाणं झालेलं आहे. वचनात म्हटलेलं आहे की या ठिकाणी देवाकडे येशू ख्रिस्ताचे येणे यासाठी झाले की सर्व लोक, जसा येशू ख्रिस्त पृथ्वी तलावरती येणार होता तस असंख्य देवदूतांच्या सह मेघावर बसलेला, त्याच पद्धतीनं येशू ख्रिस्त 1844 साली असंख्य देवदूतांच्या सह आणि मेघावरती बसून त्याला देवाकडे, पुराण पुरुषाकडे, न्यायाधीशाकडे घेऊन जाण्यात आलं. त्या ठिकाणी तो गेलेला आहे. या ठिकाणी याचं जाणं यासाठी होतं की सर्व राष्ट्र, सर्व लोक व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी, म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिले जावे, यासाठी तो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त पुराण पुरुषाकडे गेलेला आहे. त्याचे प्रभुत्व अक्षय आहे, त्याचं प्रभुत्व आहे ते अढळ आहे, त्याचं राज्य जे आहे ते अविनाशी आहे, हे आम्ही विसरता कामा नये. आणि तो स्वर्गात पुराण पुरुषाकडे म्हणजे देवाकडे सत्ता, गौरव आणि राज्य घेण्याकरता त्या ठिकाणी पृथ्वीवर येण्याच्या ऐवजी तो त्या ठिकाणी देवाकडे गेलेला आहे. हे जे गौरव राज्य आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचे जे मध्यस्थी कार्य चाललेलं आहे त्या कार्याच्या शेवटी त्याला देण्यात येणार आहे. हा जो दृष्टांत होता हा समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या की दानिएलाला या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. हे जे प्रभू येशू ख्रिस्ताचे देवाच्या आसनाजवळ येणं आहे, परंतु 2300 दिवसांच्या समाप्तीच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे असंख्य देवदूतांच्या सह मेघारूढ किंवा असंख्य देवदूतांच्या सह पृथ्वीवर येण्याच्या ऐवजी देवाच्या आसनाजवळ गेला, म्हणजे परम पवित्र स्थानामध्ये तो त्या ठिकाणी गेलेला आहे. बऱ्याच जणांनी या भविष्यवचनात लिहिलेल्या या घटनेला येशू ख्रिस्ताचे दुसरे येणे असे समजले होते. पृथ्वी तलावर त्याचं दुसरं येणं असं समजले होते, परंतु ते दुसरं येणं नव्हतं, तर आपल्या स्वर्गातील देवदूतांच्या लाव्या जम्यासह, स्वर्गातील असंख्य देवदूतांच्या गणासह येशू ख्रिस्ताचे परमेश्वराच्या आसनाजवळ जाणं होतं, ना की ते येशू ख्रिस्ताचं पृथ्वी तलावर दुसरं येणं होतं. त्यावेळी आपला थोर प्रमुख याजक परम पवित्र स्थानी प्रवेश करतो, हे भविष्यवचनात लिहिलेले आहे. तो दुसऱ्यांदा या पृथ्वीवर येण्याच्या ऐवजी 1844 साली, बिलीव्ह मी, 1844 साली तो परम पवित्र स्थानामध्ये देवाजवळ असंख्य देवदूतांच्या सह गेला म्हणलेला आहे. आणि त्या ठिकाणी काय चाललेलं आहे, मी मगाशीच सांगितलं की त्या ठिकाणी न्याय निवाड्याचे काम चाललेलं आहे. या न्याय निवाड्याच्या कामामध्ये अगोदर कोणाचा न्याय होईल? पृथ्वीवरती जे प्रियजनांनो, आमच्या समोर हा प्रश्न आहे की न्याय निवाड्याच्या कामात जो अगोदर न्याय आहे तो कोणाचा होईल? आम्ही
या ठिकाणी समजून घेण्यासाठी जुना कराराकडे गेलं पाहिजे. जुना करार ज्या वेळेस जुन्या करारामध्ये त्या ठिकाणी मोशेला देवाने सांगितलं होतं की माझ्यासाठी एक मंदिर बांध, जे मी स्वर्गातला तुला नमुना दाखवीन त्याप्रमाणे पृथ्वी तलावर तू मंदिर बांध. अनेक प्रकारच्या सेवा त्या ठिकाणी होत्या आणि एक सेवा होती की जी पश्चातापी अंतःकरणाचे लोक आहेत त्यांच्यासाठी मध्यस्थीचं कार्य. आणि त्यामध्ये ज्यांनी देवाकडे आपले पापाची कबुली देऊन पश्चाताप केला असेल, म्हणजे जे देवाचे लोक आहेत त्यांना त्यांचं पाप समजलेलं आहे, ज्यांनी देवाकडे पश्चाताप केला असेल, फक्त त्यांच्यासाठीच या पश्चातापाच्या यज्ञपशूच्या रक्ताद्वारे त्या मंदिरामध्ये याजक प्रवेश करीत असे. त्यांची पाप व त्यांच्यासाठी पश्चाताप करण्याकरिता याजक त्या ठिकाणी जात असे. पहिले पेत्र याचा 4 अध्याय 17 वचन काय म्हणतं त्याकडे आपण लक्ष देऊया. प्रियजनांनो, या वचनावरून आम्हाला समजून आलं पाहिजे की प्रथम न्याय निवाडा ज्यांनी देवाचे लोक आहेत, जे स्वतःला देवाचे लोक म्हणतात, त्यांचा प्रथमतः न्याय निवाडा होणार आहे. त्यांच्या न्यायाच्या कामाची प्रोसेस होणार आहे. दुर्जनांच्या बद्दल तुम्ही आणि मी काळजी करण्याचं कारण नाही. दुर्जनांचा न्याय निवाडा तो दुसरी एक प्रोसेस आहे. परंतु प्रथमतः न्याय निवाड्याची सुरुवात ज्यांनी देवावरती विश्वास ठेवला, जे देवाचे लोक म्हणून या जगामध्ये मिरवतात, जे देवाचे लोक आहेत, त्यांच्यापासून न्याय निवाड्याचं काम चालू होईल म्हणण्यात आलेलं आहे. कारण की पहिले पेत्र 4 अध्याय 17 वचन म्हणतात, देवाच्या घरापासून न्याय निवाड्यास प्रारंभ होण्याची वेळ आलेली आहे. आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला तर देवाच्या सुवार्तेचा अपमान किंवा अवमान करणाऱ्यांचा शेवट काय होईल. वचन स्पष्ट आहे की जो न्यायाचा आरंभ आहे तो प्रथम आपल्यापासून, म्हणजे जे देवाचे लोक आहेत त्यांच्यापासून केला जाईल. ज्या वेळेस त्या न्यायाचं काम त्या न्याय निवाड्याच्या ठिकाणी चाललेलं आहे त्यामध्ये प्रथमतः त्याचे लोक यांचा न्याय निवाडा होईल. स्वर्गामधील प्रियजनांनो जी नोंदवही आहे यामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार प्रत्येकाचा न्याय निवाडा होईल. जे कोणी या पृथ्वी तलावर एक मनुष्य आहे त्याचा न्याय निवाडा होईल. कशाद्वारे? जी नोंदवही स्वर्गामध्ये ठेवण्यात आलेली आहे त्याद्वारे प्रत्येक मनुष्याचा न्याय निवाडा केला जाईल. या स्वर्गामध्ये असणाऱ्या नोंदवहीची माहिती बायबलमध्ये अनेक संदेशांनी दिलेली आहे. दानियल म्हणतो न्याय सभा भरली व वह्या उघडल्या गेल्या. योहानाला सुद्धा या नोंदवहींच्या बद्दल दाखवण्यात आलेला आहे. तो म्हणतो की तेव्हा पुस्तक उघडले गेले, जीवनाचे होते आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ठरविण्यात आला. योहान सुद्धा जी नोंदवही स्वर्गामध्ये आहे त्याच्याबद्दल, रेकॉर्ड बुक जे आहे त्याच्याबद्दल शुअर आहे आणि त्याच्याबद्दल तो माहिती देतो. स्वर्गातील या नोंदणी पुस्तकाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा आणि बायबलमध्ये अनेक संदेशांनी सुद्धा आपल्या संदेशामध्ये उल्लेख केलेला आहे. लुकाचं पुस्तक 10 अध्याय 20व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांशी बोलत असताना म्हणाला होता, तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत ह्याच्याबद्दल ह्याचा आनंद माना. फिलिप्पियस पत्र 4 अध्याय 3 वचनामध्ये पाऊल देवाच्या कार्यातील जे त्याचे विश्वासू सोबती त्यांच्याबद्दल असं म्हणाला की त्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत. पाऊल सुद्धा शुअर होता, जे लोक त्याच्या संगती काम करत होते, जे लोक देवाचं कार्य करत होते त्यांच्याबद्दल तो असं म्हणतो की ते जे विश्वासू सोबती आहेत त्यांच्याबद्दल तो म्हणाला की त्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहे. प्रकटीकरण 21:27 मध्ये योहानाने या पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे. तो म्हणतो ज्यांची नावे पुत्राच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली असतील ते देवाच्या नगरीत प्रवेश पावतील. वाव, आमची नावं त्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. त्या ठिकाणी आमची नावं नोंदणं खूप महत्वाचं आहे. आणि ही गोष्ट आम्ही विचार केला पाहिजे की माझं नाव त्या नोंदणी पुस्तकामध्ये आहे आणि त्याच्या पुढे त्याच्या समोर माझ्या कृत्यांची, माझ्या प्रत्येक गोष्टीची नोंदणी त्या ठिकाणी आहे. आम्ही पाहतो की आपल्या सत्कृत्यांची नोंद त्या वहीत सतत राहण्याकरिता नेहम्या
देवाजवळ विनंती कर. काय ख्रिस्ती जनांनी या स्वर्गामध्ये असलेल्या नोंद वहीबद्दल विचार केलेला आहे? काय प्रार्थना केलेली आहे? काय तुमच्या प्रार्थनेमध्ये असं कधी एखादं वाक्य उच्चारण्यात आलेलं आहे काय की प्रभू, जी नोंद वही तुझी नोंद वही जी तुझ्या स्वर्गामध्ये आहे, तुझ्या जवळ आहे, ज्याच्यामध्ये माझं नाव आहे आणि ज्याच्यामध्ये माझ्या कर्मांची नोंद करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये माझं नाव आणि माझी कामं सतत टिकली जावीत यासाठी मी तुला विनंती करतो. त्या ठिकाणावरून माझं नाव काढून टाकू नको यासाठी मी तुझ्या जवळ प्रार्थना करतो. नेहम्या तशा प्रकारची प्रार्थना करत होता. नेहम्याचं पुस्तक 13 अध्याय आणि 14 वचनामध्ये तो असं म्हणतो की हे माझ्या देवा, माझे स्मरण ठेव, माझ्या देवाचे मंदिर व त्यातील उपासना या संबंधीचे चांगली कामे मी केली आहे, ती पुसून टाकू नको. किती सुंदर प्रार्थना नेहम्या करत आहे, जे आपण कधीच करत नाही आणि आजपर्यंत केलेली नाही. नेहम्या प्रार्थना करतो की परमेश्वरा, माझी नोंदणी जी तुझ्या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे त्यातली माझी चांगली कामं कृपा करून पुसून टाकू नको. ही इज वरीड अबाउट दॅट. त्याची नोंदणी कदाचित त्या ठिकाणी निघून जाईल, त्याची चांगली कामे कदाचित पुसून टाकली जातील, याबद्दल तो काळजी करत आहे आणि तो देवाला विनंती करत आहे की कृपा करून माझी ती जी नोंदणी आहे ती पुसून टाकू नको. याद्वारे नेहम्या स्वर्गामध्ये असलेल्या स्मरण वहीकडे, जी नोंदणी पुस्तक स्वर्गामध्ये आहे त्याच्याकडे निर्देश करत आहे, त्याच्याकडे आपलं मन वळवत आहे, त्याच्याकडे वाचकांचं मन वळवत आहे. देवाच्या स्मरणाच्या पुस्तकात धार्मिकतेचे व नीतिमत्वाचे प्रत्येक कर्म लिहून अमर केले गेलेले आहे. प्रत्येक मोहाला ख्रिस्ती मनुष्याने कशा प्रकारे प्रतिकार केला ती नमूद त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. प्रत्येक वाईटावर ख्रिस्ती मनुष्याने कशा प्रकारे विजय मिळवला, कशा प्रकारे त्यानं दयापूर्ण बोललेले आहेत, कशा प्रकारे त्याने कीव इतरांना दाखवलेले आहे, या प्रत्येक गोष्टीची त्या वहीमध्ये देवदूतांच्या द्वारे नोंद करण्यात आलेली आहे. तसेच ख्रिस्ता खातर केलेला जो प्रत्येक त्याग आहे, येशू ख्रिस्ता खातर सहन केलेला प्रत्येक द्वेष आहे, दुःख आणि यातनांची नोंद, प्रियजनो, ख्रिस्तासाठी तुम्ही केलेल्या सर्व गोष्टींची नोंद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण भोगलेल्या दुःखांची नोंद स्मरणवहीमध्ये लिहून ठेवलेली आहे. याबद्दल स्तोत्रकर्त्याला पूर्ण विश्वास आहे. स्तोत्रकर्ता सुद्धा या ठिकाणी जो तो वाईट गोष्टींचा अनुभव देवा खातर घेत आहे, त्याच्याबद्दल तो म्हणतो की देवा, मी जे तुझ्या खातर वाईट प्रसंगांना तोंड दिलेलं आहे त्याची नोंद तू ठेवलेली आहेस, मला माहित आहे. माझ्या प्रियजनांनो, आज तुम्ही जर ख्रिस्तासाठी काही दुःख सहन करत असाल, तुम्ही जर ख्रिस्ता खातर तुमचा छळ होत असेल, काही जर तुमचा ख्रिस्ता खातर तुम्हाला मारलं जात असेल, त्या प्रत्येकाची नोंद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तुम्ही ख्रिस्तासाठी तुमची जागा सोडली असेल, तुम्ही ख्रिस्तासाठी तुम्ही अश्रू गाळले असतील, तुम्ही सेवेबद्दल तुम्हाला त्रस्त करण्यात आला असेल, त्याची नोंद स्वर्गातल्या नोंद वहीमध्ये आहे, ती विसरू नका. स्तोत्रकर्ता 56 अध्याय 8 मध्ये तो असं म्हणतो की माझी भटकण्याचे ठिकाणे तू मोजली आहेत. वाव, माझी आसवे तू आपल्या बुद्धीमध्ये भरून ठेवली आहे. तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय? प्रियजनांनो, स्तोत्रकर्त्याला खूप खात्री आहे की तो जो काही त्रास सहन करत आहे त्याच्याबद्दल नोंद वहीमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर प्रियजनांनो, माणसाच्या प्रत्येक पापाची नोंद सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. माणसांच्या पातकांची नोंद स्वर्गामध्ये करण्यात आलेली आहे. सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झडाझडती घेईल असं वचनामध्ये सांगण्यात आलेले आहे. माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल असं उपदेश आपल्याला 12 अध्याय 14 वचनामध्ये म्हणतो. त्या अचूक नोंदणी पुस्तकात मनातील गुप्त हेतू व उद्दिष्टे स्पष्टपणे दाखविले जातील, कारण की देव
अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणि अंतकरणातील संकल्प ही उघड करील असं पहिले करिंथकरास पत्र याचा 4 अध्याय 5व्या वचनामध्ये म्हणण्यात आलेला आहे. स्वर्गातील नोंदणी पुस्तकामध्ये असलेले प्रत्येक नाव आणि त्याच्या खाली त्या व्यक्तीने बोललेला प्रत्येक चुकीचा शब्द, केलेली प्रत्येक स्वार्थीपणाची कृती, डावललेले प्रत्येक कर्तव्य, देवा खातर डावल असलेले प्रत्येक कर्तव्य जे त्याने डावललेले आहे, प्रत्येक गुप्त पातक व त्यासोबत चलाखीने केलेल्या फसवेपणा व खोटेपणा यांची भयंकर अचूकपणे नोंद त्या ठिकाणी केली गेलेली आहे. किती महत्वाचं आहे या ठिकाणी बघूया आपण. या ठिकाणी आम्ही पाहतो की आम्ही पाप करतो, परंतु ते झाकण्यासाठी अगदी चलाखीने दुसरं काम करतो, परंतु या सर्वांची नोंद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आम्ही जर एखादं देवा खातर कर्तव्य करण्याची आम्हाला संधी मिळाली, परंतु ते आम्ही कर्तव्य पार पाडलं नाही, त्याची सुद्धा नोंद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आम्ही जे देवा खातर करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे, परंतु ती संधी आम्ही डावललेली आहे, ती सुद्धा नोंद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रियजनांनो, खूप महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला मला सांगायची आहे की या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रत्येक जो वाया जाऊ दिलेला क्षण आहे, आज आम्हाला देवाच्या सेवेसाठी कोणताही क्षण वाया जाऊ द्यायचा नाही. आणि जर तो आम्ही वाया जाऊ देत असेल तर तो वाया गेलेला प्रत्येक क्षण त्या ठिकाणी नोंदण्यात आलेला आहे. व्यर्थ घालवलेला क्षण त्या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे. दुर्लक्ष केलेलं जे आम्ही शास्त्र वचन आमच्याकडे येतं आणि त्याकडे इशारे सुद्धा शास्त्र वचनातून आपल्याकडे येतात, परंतु आम्ही बऱ्याच वेळेस त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्यावरती विचार करत नाही, याची सुद्धा नोंद त्या नोंद वहीमध्ये करण्यात आलेली आहे. आम्ही जर एखादी वाईट किंवा चांगली बातमी फैलवण्यासाठी आम्ही जो चुगलीपणा करतो किंवा वाईट गोष्टी फैलवण्यासाठी जो आटापिटा करतो, त्याची नोंद अगदी अचूकपणे त्या नोंदणी पुस्तकामध्ये करण्यात आलेली आहे. हे विसरता कामा नये माझ्या प्रियजनांनो. पहिले योहान 2:1 वचनामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की कारण जर कोणी पाप केले तर नीती संपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. प्रियजनांनो, आम्ही ज्यावेळेस धार्मिकांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः, जेव्हा आम्ही धार्मिकतेची कामं करतो त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या स्वर्गातील न्याय सभेपुढे देवासमोर हजर असणार आहे, कारण त्यानं धार्मिक लोकांची मध्यस्थी करावी. न्याय निवाड्याचे काम पूर्ण होईपर्यंत मृत धार्मिक जनांना उठवले जाणार नाही आहे. ते त्याच ठिकाणी त्या ठिकाणी असतील. सुनावणीच्या वेळी ज्यावेळेस या धार्मिक लोक मृत पावलेले आहेत आणि ते अजून उठलेले नाहीत, अशा सुनावणीच्या वेळी, परंतु त्यांची सुनावणी होत आहे, अशा सुनावणीच्या वेळी त्यांच्या आयुष्याच्या नोंदी तपासल्या जातील व त्यांच्या बाबत निर्णय ज्यावेळेस दिला जाईल, त्या सुनावणीच्या प्रसंगी ते स्वदेहाने जरी त्या ठिकाणी उपस्थित राहणार नसतील, परंतु त्यांच्या वतीने मध्यस्थी करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे. जेव्हा धार्मिकांचा न्याय निवाडा होईल त्यावेळेस अशा प्रकारची घटना त्या ठिकाणी केली जाणार आहे. प्रियजनांनो, आता जे मी वचन तुमच्या समोर वाचणार आहे ते अत्यंत महत्वाचं असं वचन आहे. अत्यंत विचार करण्यासारखं ते वचन आहे. अत्यंत त्यावरती मोठा विचार केला जावा अशा प्रकारचं ते वचन आहे. एझेकिएलचं पुस्तक याचा 18 अध्याय 24 वचन. आम्ही आतापर्यंत पाहिलेलं आहे की आमच्या सर्व चांगल्या कामांची नोंद त्या ठिकाणी आहे, आमची सर्व वाईट कामांची नोंद त्या नोंदणी पुस्तकामध्ये आहे. परंतु पुन्हा एकदा याच्यावरती कन्क्लुजन कडे आपण येत असताना जे वचन आज आम्ही वाचणार आहे त्यावरती आपण विचार करूया. एझेकिएल 18:24 असं म्हणतो, तरी पण धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करू लागला व अधार्मिकांच्या सर्व अमंगळ आचाराप्रमाणे वागू लागला तर तो वाचावा काय? त्याने केलेली सर्व धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही. त्याने केलेला भ्रष्टाचार व त्याने केलेले पाप यामुळे तो मरेल. प्रियजनांनो, एझेकिएल अत्यंत गंभीर असा इशारा आपल्या सर्वांना देत आहे. आपल्या सर्वांना तो अत्यंत भयंकर असा इशारा देत आहे. आपण सर्वजण
खूप मोठ्या एका अत्यंत भयंकर अशा गैरसमजामध्ये या ठिकाणी आहोत। कारण की आपण ख्रिस्ती या नात्याने आपले जीवन जगासमोर जगत आहे, देवासमोर जगत आहे। त्या सर्व आयुष्याची न्यायनिवाड्याच्या वेळी नोंदणी पुस्तके उघडल्यावर देवापुढे तपासणी केली जाणार आहे। मी तुम्हाला सांगितलं की पहिल्यापासून पृथ्वीवर जे मनुष्य होतात तेव्हापासून न्यायनिवाड्याच्या दिवसापर्यंत जो कोणी असेल त्या सर्वांची नोंद, कोणालाही न चुकवता त्याची नोंद त्या नोंदणी पुस्तकामध्ये करण्यात आलेली आहे। प्रियजनांनो, प्रत्येक आयुष्याची बारकाईने तपासणी त्या ठिकाणी केली जाणार आहे। जेव्हा न्यायनिवाडा होईल त्यावेळी स्वर्गाच्या सार्वकालिक जीवनासाठी नावे निवडली जाणार आहेत आणि नावे नाकारली सुद्धा जाणार आहे। कुठलीही पातके त्या नोंदणी पुस्तकात पश्चाताप न केलेली व क्षमा न पावलेली पापे तशीच राहिली असतील। म्हणजे आम्ही ख्रिस्ती असून, देवाचे भक्त असून सुद्धा जर आम्ही पाप केले असेल आणि त्याच्याबद्दल पश्चाताप केला नसेल तर त्यांची नावे जीवनाच्या पुस्तकातून काढून टाकली जातील। खूप गंभीर गोष्ट आहे ही। तसेच देवाच्या स्मरण पुस्तकातून त्यांच्या अगोदर केलेल्या चांगल्या कर्माच्या नोंदणी सुद्धा पुसून टाकल्या जातील। प्रियजनांनो, जे या ठिकाणी मी तुमच्या समोर बोलत आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। आम्ही ख्रिस्ती या नात्यानं अनेक चांगल्या गोष्टी केल्या असतील, अनेकांना मदत केल्या असतील, बरीचशी चांगली कामं केली असतील। आम्ही चर्चमध्ये मोठा दशमांश दिला असेल, आम्ही अनेकांना जीव घातला असेल, आम्ही उघडा दिसल्यानंतर त्यांना वस्त्र पुरवले असतील, भुकेला पाहिल्यानंतर मी त्याला अन्न पुरवले असेल, मी अनेक अनाथांचा कैवारी झालेलो असेल, मी अनेक ठिकाणी मोठमोठे संदेश दिलेले असतील, मी आजारांना दवाखान्यामध्ये भेटण्यासाठी गेलेलो असेल। ही सर्व चांगली कामे आम्ही केलेली आहेत आणि या सर्व कामांची तुम्ही ज्यावेळेस ही सर्व चांगली कामे करता त्यावेळेस त्याची नोंद पवित्र देवदूतांनी त्या नोंदणी पुस्तकामध्ये केलेली आहे। परंतु ती टिकणं खूप महत्वाचं आहे, याकडे आपण लक्ष देऊया। ती नोंदणी पुस्तकामध्ये तुमची चांगली कामे आहेत तशीच आहेत या गैरसमजामध्ये जर तुम्ही असाल तर कृपा करून हा गैरसमज तुम्ही मोडून काढा, याच्यावरती विचार करा। नेहम्या त्या ठिकाणी प्रार्थना करतो, मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे। नेहम्या म्हणतो की मी जी काही देवा तुझ्या मंदिरात चांगली कामं केलेली आहेत ती पुसून टाकू नको का, तो असं म्हणत आहे। नेहम्या त्या ठिकाणी अशा प्रकारे का म्हणत आहे, तुम्ही मागे जर माझा व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये तुम्हाला हे वचन पाहायला मिळेल। नेहम्या अशी काळजी का करत आहे की मी देवाचा माणूस असून चांगली कामं केलेली आहेत ती पुसून टाकू नकोस। तुझ्या नोंदवहीमध्ये जी माझी चांगली कामं जमा झालेली आहेत, जी नोंद झालेली आहे ती पुसून टाकू नकोस। याच्याबद्दल एस्केलानं खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। एस्केल काय म्हणतो, आमची ती चांगली कामे कशा प्रकारे पुसून टाकली जाऊ शकतात, आमची ती चांगली कामे का पुसून टाकली जाऊ शकतात। आम्हाला असं वाटतं की आम्ही चांगली कामं केलेली आहेत आणि आता एखादं दुसरं पाप केलं तर काय हरकत नाही, एखादं दुसरं वाईट बोललं तर काय हरकत नाही, एखादं दुसरं चुकीचं वागलं तरी काय हरकत नाही, आम्ही ऑलरेडी खूप चांगली कामं केलेली आहेत। परंतु प्रियजनांनो, एस्केलाच्या या वचनाकडे कृपा करून लक्ष द्या। एस्केल म्हणतो तरी पण आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करू लागला व अधार्मिकांच्या सर्व अमंगळ आचाराप्रमाणे वागू लागला तर तो वाचावा काय। पुढचं वचन खूप महत्वाचं आहे। त्यांनी केलेली सर्व धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही। म्हणजे जर आम्ही चांगली कामं केलेली आहेत आणि जर अधार्मिक काम त्याच्यानंतर केलेलं असेल तर चांगली सर्व कामे जम्यात धरण्यात येणार नाहीत असं देवाचं वचन म्हणतं। देवाचं वचन अगदी स्पष्ट आहे, ते आम्हाला सांगतं की जर तुम्ही चांगली कामं केलेली आहेत
तर त्याच्यानंतर तुम्हाला वाईट आणि पाप करण्याची परवानगी नाही. तुम्ही ती चांगली कामं सातत्यानं स्वर्गामध्ये लिहिली गेलेली आहेत आणि ती तशीच आहेत का याच्या काळजीमध्ये रोज पाहिजे. जर ती चांगली कामं त्या ठिकाणी नोंद केलेली आहेत तर ती पुसून टाकण्याचा आणि खोडून टाकण्याची पूर्णपणे परवानगी, पूर्णपणे मालकी हक्क देवाजवळ आहे. जर चांगल्या कामानंतर आम्ही वाईट दुष्ट कृत्य करू, अधार्मिकाप्रमाणे वागू, तर केलेल्या प्रत्येक मागच्या चांगल्या कामाची नोंद पुसून टाकली जाईल असं बायबल म्हणतं. त्या चांगल्या कृत्ये, ती जी चांगली कृत्य आहे ती जम्यात धरण्यात येणार नाहीत असं बायबल म्हणतं. प्रियजनांनो, मग आपल्याला जर गैरसमज असेल की माझी चांगली कामं स्वर्गात अजून आहेत तसेच आहेत, तर तुम्ही खूप मोठ्या गैरसमजामध्ये आहात. जर त्या चांगल्या कामानंतर जर चुकीची कामं एक जरी माझ्याकडून घडला असेल तर ती स्वर्गातली नोंद, चांगल्या कामाची नोंद पुसली गेलेली आहे देण्यात असू दे. आपल्याला एकदा देवाप्रमाणे वागायला सुरुवात केल्यानंतर, एकदा देवाचा स्वीकार केल्यानंतर आम्ही वाईटाकडे जाऊ नये. येशू ख्रिस्त एक ठिकाणी एका प्रवचनामध्ये असं म्हणला, जो कोणी वाईट दृष्टीने एखाद्या स्त्रीकडे पाहतो तर ते त्याने केल्यासारखेच आहे, ते त्याचे पाप आहे. म्हणून प्रियजनांनो, जर आम्ही चांगली कामं केल्यानंतर मनाद्वारे, विचारांच्या द्वारे, नेत्राद्वारे, ऐकण्याद्वारे जर देवाच्या विरुद्ध काही पाप केलं असेल तर आमच्या चांगल्या कामांची नोंद आपोआप पुसली जाते हे ध्यानात असू द्या. मला तर पूर्णपणे खात्री आहे की बऱ्याच जणांची फक्त त्या ठिकाणी नावे आहेत, पुढच्या नोंदी ठेवलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत आणि खोडलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत आणि खोडलेल्या आहेत. का? कारण इकडे आम्ही चांगले काम पण करतो आणि त्याच्यानंतर वाईट काम पण करतो. म्हणजेच जेव्हा चांगले काम 20 करतो, अनेक प्रकारचं कष्ट करतो आणि वाईट काम करतो, त्या ठिकाणी येशू ख्रिस्त खोड रबर घेऊन बसलेलाच आहे. त्याला चांगलं माहित आहे की यानं जर वाईट कृत्य केलेलं आहे, एस्केल प्रमाणे हे जम्यात धरण्याची काही गरज नाही आणि तो आमची सर्व चांगली कामे करून टाकतो. परंतु आम्ही मात्र गोड अशा गैरसमजामध्ये बसलेलो आहोत. माझी चांगली कामं स्वर्गामध्ये लिहिलेली आहेत. प्रिय भावा आणि बहिणी, तुझी कामं, चांगली कामं खोडली गेलेली तर नाहीत ना, हे तुला आणि देवालाच माहित आहे, बाकी कुणाला माहित नाही. म्हणून नेहमी प्रार्थना करतो, परमेश्वरा, माझी चांगली कामं खोडून टाकू नको, ती चांगली कामं दूर करू नको. मी त्यासाठी आपणाला विनंती करत आहे, जेव्हा तुम्ही चांगली कामं करता ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी सुद्धा तुमच्या हातात आहे. तुम्ही देवाला दोष देऊ शकत नाही. तुम्ही देवाला म्हणू शकत नाही की मी चांगली कामं केली होती आणि त्याची नोंद का नाही, कारण त्याच्यानंतर जर तुम्ही वाईट काम केलं असेल तर ती चांगली कामे जम्यास धरण्यात येणार नाही असं एस्केलचं पुस्तक सांगतं. प्रियजनांनो, आपल्याला चांगल्या कामाला टिकवून ठेवायचं असेल तर आमची रोज प्रार्थना असली पाहिजे. त्या नोंदवहीमध्ये आमची जर दखल घेतली गेली पाहिजे तर आम्ही रोज प्रार्थना केली पाहिजे, प्रभू, माझी चांगली कामं खोडून टाकू नको आणि त्यासाठी मला सहाय्य कर. मी कोणत्याही प्रकारचं वाईट कृत्य करू नये, कारण की माझी चांगली कामं खोडली जातील, इरेस्ट केली जातील. म्हणून मला सहाय्य कर की मी चांगली कामं आहे तशी टिकवण्यासाठी रोज प्रयत्न करत राहावा. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. देव तुमची काळजी घेऊ. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. देवाच्या नावाला धन्यवाद असो. पुन्हा एक वार माझ्या सर्व सबस्क्राईब लोकांना मानाचा मुजरा. आणि प्रियजनांनो, पुन्हा माझे जे तुम्ही व्हिडिओ पाहतात आणि तुम्ही जर ते चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून माझं चॅनल सबस्क्राईब करा. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. धन्यवाद.